सर, जे हनुमान मंदिरावरून विवाद चालू आहे, तुम्ही स्वतः भेट दिली, आज काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैननी पण या विरोधामध्ये आवाज उचललेला आहे, काय सांगाल? नाही बघा, शेवटी हा माझा मतदारसंघ आणि माझ्या मतदारसंघातले लोक गेल्या अनेक वर्षापासून या हनुमानच्या मंदिरामध्ये येतात, सेवा करतात आणि जे काही बघा जगामध्ये जे काही चाललेलं आहे, हिंदू धर्म जो टिकलेला आहे तो फक्त आणि फक्त आपल्या देवदेवतांमुळे आणि त्या देवदेवतांची मंदिरं आपण मनोभावे बांधतो, त्याची पूजा अर्चा करतो। या बीबी रोड परिसरातील जनता गेल्या अनेक वर्षापासून इकडे हनुमान चालीसा वाचतात, त्याचबरोबर आरती या ठिकाणी होते। अरे ह्या मंदिराचा त्रास कुणाला मला सांगा ना। आजूबाजूला काही म्हणजे असं नाहीये की बिल्डिंग होऊ शकत नाही, बिल्डिंग पण होऊ शकतं। मला पूर्वी असं वाटलेलं की काहीतरी मध्ये आहे, परंतु मध्ये नसताना हे बाजूला हे मंदिर आहे। त्यांना जर काही बिल्डिंग बनवायची असेल आणि मोठं टॉवर उभारायचं असेल तर त्याने एक चांगलं अद्यावत मस्तपैकी हे जे मंदिर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आकाराचं मंदिर चांगलं मार्बलचं वगैरे बनवावं, आधी मंदिर बनवावं, अधिकृतरित्या त्याची परमिशन महापालिकेकडनं घ्यावी, सर्व मूर्त्यांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करावी आणि नंतर जर त्याला अडचण येत असेल तर तोडावं। पण आता लगेच या ठिकाणी दुकानाचे गाळे बांधण्यासाठी जर मंदिर तोडत असेल तर प्रताप सरनाईक ते होऊ देणार नाही। त्या पद्धतीने उलट मी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो मनापासून। या मीरा भाईंदर मधलं हिंदुत्व टिकवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आज एवढे प्रयत्न केले आणि या मंदिराचा मूळ मुद्दा जो आहे तो त्यांनी पुढे आणला। ते पवन यादव जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम आणि ही ह्या ठिकाणची जी लोकांची आस्था आहे ती टिकवण्याचा प्रयत्न करतात। मला पहिल्याच दिवशी ज्या दिवशी ह्या मंदिरावर काही लोकांची नजर आली त्या दिवशी मला पवननी फोन केला। मी ताबडतोब या ठिकाणी आमचे जे ह्या परिसरातले नेते आहेत शंकर झा त्यांना पाठवलं, आमचे धनेश पाटील आहेत त्यांना मी सांगितलं की तुम्ही जाऊन लक्ष घाला। पण अशा पद्धतीने जर या ठिकाणी हिंदूंच्या मंदिरावर जर आक्रमण होत असेल तर हे का मोगलराजचं राज्य आहे का या मीरा भाईंदरमध्ये? अरे प्रताप सरनाईक सुद्धा महायुतीतला एक घटक मंत्री म्हणून काम करतोय आणि या मीरा भाईंदरमध्ये मंदिर काय कुठल्याही धर्मस्थळाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आणि मी ते कर्तव्य पार पाडेल। मी ह्या सगळ्या पवनसह बाकी सगळ्या त्याच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या हेतूनं चांगल्या पद्धतीनं ह्या मंदिराचं रक्षण केलं आणि याच्या पुढे त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रताप सरनाईक सुद्धा या मंदिराचं रक्षण करेल। काळजी करायची गरज नाही। मला जी नावं कळलेली आहेत ती विनोद मेहता नावाचे नरेंद्र मेहतांचे भाऊ आहेत, ते काहीतरी विकासक आहेत, त्यांची पत्नी सुद्धा प्रभाग क्रमांक 12 मध्ये माझी महापौर होती। तर मी नरेंद्र मेहतांना सुद्धा ह्या विषयावर बोलणार आहे की अरे तुमचा भाऊ जी तुमची वहिनी महापौर होती ह्या शहराची, त्यांच्या माध्यमातून जर अशा मंदिराचं रक्षण होत नसेल तर मग फायदा काय? कारण महायुतीमध्ये आम्ही आहोत, त्यांची बदनामी होणं म्हणजे आमच्यासाठी दुःखद घटना आहे ती, त्यांची बदनामी होऊ नये म्हणून यांनी ह्या मंदिराचं रक्षण करावं आणि आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आमच्या बरोबर यावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।